नमस्कार मंडळी, राम राम, जय जवान जय किसान. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता मी चाललो आहे बघा जांभळं आणायला. आपल्या श्रीधर पाडे यांच्या शेतामध्ये जांभळीचं झाड आहे मोठे. जांभळं पण आणावे म्हटलं आणि फोन करून मला बोलून घेतलं. आंबे पण खूप पडले आहेत म्हणे पाडाचे. तर बघा आपण पिशवी मोठी घेऊन चाललोय. जांभळं आणि आंबे आणतो. गाडी काय तिथपर्यंत जात नाही. रात्री पाऊस पडलाय, काल पडला, त्याच्यामुळं गाडी पण येत नाही. गाडी तिथंच बांधावर लावली आणि आता म्हणलं चालत जाऊया आता. तर बघा आता शेताचं जवळ आलो मी, तर तुम्हाला दाखवतो. बघा पाणी पडलेलं, पाऊस पडलेलं पाणी कसं चालायले. तर बघा वावरातून पाणी येले त्याच्या श्रीधर बाबाच्या. रात्री पाऊस पडलेला, परवा पण पडला होता, त्याच्यामुळं पाणी असं व्हायला लागले. त्याच्यामुळं गाडी येत नाही. आलं बघा आता असं वाट काढीत काढीत बांधणी. आता हे श्रीधर बाबाचा ऊस आहे. पाणी असं शेत आहे आणि जांभूळ त्या ह्या समोरच्या आंब्याच्या पलीकडे आहे. बघतो आता हे कडणी जाता येते का. तर पाणी कडणी वाहत चाललेले हो का. पर्यंत पाणी काय जाता येतं का नाही. जाता आता कसं तरी वाट काढीत काढीत जेवण वगैरे झालं. आलं बघा बांधणी. काय पाय जातं काय किंवा त्याला आलं बघा असंच बोर आहे त्याचा. असंच हे काही इथं आंब्याचं झाड आहे. तर बघा हे झाड आहे, काही पडलेत खाली झाड उतरून नेलाय, पण काही राहिलेत हो का. आंबे छान छान आहेत. हे जेवढे आहेत तेवढे येसतो आणि तिकडे जांभळीकडे जातो. चला तुम्हाला जांभळ दाखवतो. जर नवीन कोणी असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्राला. चला तर आता जांभळीकडे एवढी पाडा घेतो. ही तर बघा मित्रांनो आलो मी आता जांभळी खाली. तर बघा का जांभळं किती लागले बघा. बघा हे जांभळं बघा कसे जांभळं लकडून गेली उगा. जांभळं एकच नंबर जांभळं आहेत. बघा हे जांभळं आता हे बाबा श्रीधर बाबा कुठे आहे की बघा. तर बघा मित्रांनो आलो आता मी जांभळी पाशी. एक बाबा कुठे गेला काय माहिती. मी करतो चालू आता तोडायला, कारण हातालाच येत येतं. कारण बा लोय जांभळं लागलेली आहेत.
हातानं असं तोडायचं. तोडाय चालू करतो. तर बघा मित्रांनो कसं आला मी जांभळीच्या खाईमध्ये. बघा पाठीमागं बघा जांभळं कसे बाहेर दिसायले ना. बघा बघा एकदम अशी आज्जत तोंडात जाणार अशा जांभळं आहेत. बघा 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 किती बाहेर दिसायले बघा. बघा आता काय दिसते. एकच नंबर. बघा किती जवळ आले मी जांभळाच्या. हातानं तोडून घेतलं हातानं. काय भारी दिसायले असे. खायला तर किती भारी लागत. बघा हे झाड. तर मंडळी जांभळं काढले आणि काढले भरपूर. वर काय चढलो नाही कारण हे का असं असतं, हे झाड असतं ठिसूळ फटा लगेच मोडतंय. तरी मी पडलोच खाली. टूलवर उभारून काढत होतो. टूलच एका साईडला असं कंडाला तिथं पडलो खाली मी. त्याच्यामुळे आता बस केले. म्हणजे हाताला लागता लागता राहिलं. हातपीत मोडत होता आता कारण हे जांभळाचं काम लय अवघड आहे. असा बी फटा असला तरी मोडतंय वर चढल्यावर. वर चढलो नाही मी जांभळीवर, पण खाली एक टूल आहे तुम्हाला दाखवतो. हो का खाली पडलाय बघा. हो का हो का. तर ते खाली बुसकट असल्यामुळे काय झालं, एक साईडला झाला तीच पडलो असा खाली मी. मला काही लागलं नाही पण बस केला आता. कारण हे झाडच लय अवघड आहे. खायचं लय सोपं आहे पण हे काढायचं लय अवघड आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ हा लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद.